तीर्थक्षेत्र पंढरपूर शहरातील चर्मकार समाज मंदिर पाडून त्या ठिकाणी बॅडमिंटन हॉल बांधून शासनाने 2005 साली सामाजिक अन्याय केलेला आहे। या अन्यायाला वाचा फोडून पर्यायी मागणी गुरु रविदास राष्ट्रीय संस्कृती भवन 10 एकर क्षेत्रात बांधून द्यावे यासह आणखी काही मागण्या संघर्ष कृती समितीचे निमंत्रक नितीन बनपूरकर यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेतून केले आहे। मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्यांना न्याय द्यावा, अन्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या गाडीखाली आमचा बळी देऊ असा इशारा संघर्ष समितीच्या माध्यमातून बनपूरकर यांनी दिलाय। पाहूया ते काय म्हणतात। या देशामध्ये कोणतीही राष्ट्र मागणी असो, या मागणीला न्याय मिळावा हा मागणी करण्याचा भाव असतो किंवा त्याच्यासाठी ते काहीही करायला तयार असतात। परंतु या ठिकाणची, या देशातली, या राज्यातली व्यवस्था अशी आहे की या ठिकाणी 15-15, 16-16 वर्ष, 20-20 वर्ष अशा मागण्या पेंडिंग असतात। तशातलाच एक प्रकार पंढरपूरमध्ये, तीर्थक्षेत्र पंढरपुरामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जाती जमाती कल्याण समितीच्या शिफारशीनुसार आणि नगर परिषदेच्या मेसल कौन्सिल ठरावानुसार 1989 साली दलित चर्मकार समाजासाठी एक चर्मकार समाज मंदिर बांधण्यात आलेलं होतं। या चर्मकार समाज मंदिरामध्ये 2001 साली ग्रंथालयाचं उद्घाटन सध्याचे केंद्रीय मंत्री व तत्कालीन खासदार रामदास आठवले यांच्या हस्ते झालं। तत्कालीन केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाही निमंत्रण दिलं होतं। त्यांचा शुभ संदेश आला। त्यानंतर लक्ष्मण ढोबळे हे सुद्धा पालकमंत्री होते, त्यांनाही निमंत्रण पत्रिकेमध्ये स्थान दिलं होतं, त्यांचाही शुभ संदेश आला। आणि हनुमंतराव डोळस यांना पण निमंत्रण देऊन व तिथले स्थानिक आमदार बाकीचे इतर मान्यवरांच्या हस्ते त्या ग्रंथालयाचं उद्घाटन 2001 साली करण्यात आलं। ते ग्रंथालय अजून सुस्थितीमध्ये चांगलं चालू व्हायच्या अगोदरच त्याच्या सुविधा मिळवण्यासाठी सुद्धा बरेचसे अर्ज नगरपालिकेकडे करून सुद्धा तात्पुरत्या प्रकारच्या सोयी सुविधा केल्या आणि नंतर तर 2005 साली ते समाज मंदिराची जागा राज्य शासनाला दिली आणि राज्य शासनाने त्या ठिकाणी चर्मकार समाजास कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता ते समाज मंदिर पाडून टाकलं आणि त्या ठिकाणी खेळण्याचा बॅडमिंटन हॉल बांधला। आता ते बांधकाम सुरू असल्यापासून आम्ही लढा लढतोय 2005 पासून। तर बांधवांनो, आता या राज्यामध्ये अशी व्यवस्था झालेली आहे की कोणत्याही मागणीसाठी फास घ्यावा लागतो, मरावं लागतं, जळावं लागतं। अशी परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय कोणत्याही मागण्या मान्य होत नाहीत। मग आम्ही सुद्धा 2005 पासून सगळे केंद्रीय मंत्री असो, राष्ट्रपती असो, 5-5 मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, या सर्वांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांना मागण्या मागून प्रत्येका वेळेस वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं करून सुद्धा आज मायबाप आम्ही पत्रकार बांधवांकडे आलेलो आहोत। आता आम्ही खूप त्रस्त झालेलो आहोत। आता गेल्या वर्षी सुद्धा महापूजेला मुख्यमंत्री साहेब आले होते, त्यांनी कुणाचंही निवेदन घेतलं आणि त्यांच्या डिजिटलला निवेदन दिलं आणि मग तिथं असणाऱ्या एक कलेक्टरच्या समितीला दिलं। आजपर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आहे। त्यामुळे दुःखाने आणि खेदाने आपलं कोण आहे आता, तर आपलं आता फक्त चौथा स्तंभ असणारा हा माझा पत्रकार बांधव आहे आणि हा पत्रकार बांधवच आम्हाला आमच्या भावना शासन प्रशासनापर्यंत पोहोचवेल या माध्यमातून हा वार्तालाप तुमच्याशी करतोय। तुमच्यावर आम्ही मोठ्या बंधूंच्या याच्यानुसार आम्ही सोडतोय की या आषाढी यात्रेच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी अगोदर दिलेल्याच आम्हाला त्यांनी जे सांगतात की आम्ही
निवेदन घेण्याची व्यवस्था करतो, कलेक्टर सांगतात आम्ही तिथपर्यंत पोहोचवतोय. तर त्या पत्राची आमची मागणी त्यावेळेस तीच होती, आता तीच आहे. ती मागणी त्यांनी आम्हाला 24 तास अगोदर किंवा 1-2 दिवस अगोदर आम्हाला कळवावी